थांब माझ्या लेकरा. होय, तुझ्याशीच बोलतोय मी. तू जिथे कुठे बसला आहेस, ज्या काही अवस्थेत आहेस, हातातील सर्व कामे आणि डोक्यातील चिंता एका बाजूला ठेव. हा संदेश पूर्ण ऐकल्याशिवाय या क्षणी एक पाऊलही पुढे टाकू नकोस. आज तू या व्हिडिओवर अचानक आलेला नाहीस. तुला जर वाटत असेल की तू अचानक आलेला आहेस तर हा तुझा भ्रम आहे. विधात्याच्या दरबारात कोणतीही गोष्ट योगायोगाने घडत नाही. आज साक्षात अक्कलकोटच्या त्या राजाची, तुझ्या स्वामी बापाची स्वतःची इच्छा आहे की त्यांनी तुझ्याशी थेट संवाद साधावा. मला स्पष्ट दिसतोय तुझा तो अंतर्मनातील संघर्ष. रोज सकाळी उठल्यापासून पोटाची खळगी भरण्यासाठी धावणे, लोकांचे टोमणे सहन करणे, अन्यायाविरुद्ध गप्प बसणे आणि रात्री थकलेल्या शरीराने सुकलेल्या डोळ्यांनी अंथरुणावर पडून शून्यात पाहत राहणे. तू आतून पुरता कोलमडला आहेस. सगळे माझ्याच नशिबी का, हा विचार करून करून तुझा स्वतःवरचा आणि देवावरचा विश्वासही डगमगू लागला आहे. पण थांब, आज तुझा हा साक्षात जगन्नाथाचा अवतार तुझ्या पाठीशी उभा आहे. आज मी तुझ्या प्रत्येक समस्येचे मूळ उचकटून टाकणार आहे. जर आज तू हा दैवी संदेश अर्ध्यावर सोडून पळून गेलास तर तुझ्या आयुष्यातील संघर्षाचा काळ बदलण्याची ही सुवर्णसंधी तू स्वतःच्या हाताने गमावून बसशील. माझ्या भक्ता, जर तुझ्या रक्तात अजूनही ईश्वरी भक्तीचा एक तरी थेंब जिवंत असेल, जर तुला वाटत असेल की तुझा हा स्वामीबाप खोटा नाही, तर आत्ताच्या आत्ता याच सेकंदाला कमेंट बॉक्समध्ये तुझा सर्व अहंकार आणि भीती भस्म कर आणि पूर्ण ताकदीने टाईप कर, स्वामी, मी पूर्णपणे तुम्हाला शरण आलो आहे. जर आज तू इथे श्री स्वामी समर्थ लिहायला लाजलास किंवा घाबरलास तर समजून घे, तुझ्या अहंकाराने तुझ्या नशिबाला बांधून ठेवले आहे. या व्हिडिओला लाईक कर आणि चॅनलला सबस्क्राईब करून स्वतःला या अभेद्य दैवी कवचात बांधून घे. चल ऐक तर मग आता तुझा बाप नक्की तुला काय सांगतोय. बाळा, तू रोज सकाळी घराबाहेर पडतोस. अंगात ताकद नसताना, डोक्यात विचारांची काहूर असतानाही तू कुटुंबाच्या आनंदासाठी स्वतःला कष्टाच्या आगीत झोकून देतोस. कामाच्या ठिकाणी होणारा अपमान, सहकार्यांची मत्सरयुक्त वृत्ती आणि रस्त्यावरील प्रत्येक पावलावर भेटणारा त्रास, तू हे सर्व मुकाट्याने सहन करतोस. तू जेव्हा संध्याकाळी कामावरून घरी परत येतोस तेव्हा तुझे पाय गळून पडलेले असतात, मान खाली झुकलेली असते. तुला वाटते की तुझ्या या कष्टांची कोणालाच कदर नाही. पण ऐक लेकरा, तू जेव्हा काम करून थकतोस आणि तुझा घाम जमिनीवर सांडतो तेव्हा तो घाम जमिनीवर पडण्याआधी मी माझ्या ओंजळीत झेलतो. तू कुटुंबाच्या पोटासाठी जे कष्ट करतोस ती केवळ मजुरी नाही, तर ती माझ्यासाठी केलेली सर्वात मोठी पूजा आहे. तू पोरका नाहीस. तुझा हा स्वामी तुझा हा थकलेला चेहरा पाहून अस्वस्थ होतो. तू रोज स्वतःला विचारतोस, स्वामी, मी कधी कोणाचे वाईट केले नाही, कोणाचा हक्क मारला नाही, मग माझ्याच वाट्याला रोज नवीन अडचणी का? ऐक बाळा, जंगलात हजारो झाडे असतात, पण कुऱ्हाडीचा पहिला घाव सरळ आणि मजबूत झाडावरच बसतो. जो नाणे खरे असते तेच बाजारात वारंवार पारखले जाते. तुझा प्रामाणिकपणा ही तुझी कमजोरी नाही, तर तुझी सर्वात मोठी ताकद आहे. आज तुला होणारा त्रास हा तुला संपवण्यासाठी नाही, तर तुझ्या आत्मीय एकात्मतेला सोन्यासारखे उजाळून काढण्यासाठी आहे. ज्या लोकांनी तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला त्यांना कर्माचा असा फटका बसेल की ते स्वतः सावरू शकणार नाहीत. तू फक्त तुझ्या सत्याचा मार्ग सोडता कामा नये. महिन्याचा पहिला आठवडा संपायच्या आत रिकामे होणारे तुझे पाकीट, उधारी मागणाऱ्यांचे रोजचे फोन आणि डोक्यावर चाचत जाणारा कर्जाचा डोंगर, यामुळे तुला जगणे नकोसे झाले आहे. माझ्या भक्ता, पैशांची चणचण ही तुझ्या जन्माची कायमची ओळख नाही. हा केवळ एक कठीण टप्पा आहे. तू प्रामाणिकपणे कष्ट करत राहा. जिथे माणसाचे सर्व संगणित संपते तिथून पुढे स्वामींचा चमत्कार सुरू होतो. अचानक असे मार्ग उघडतील जिथून तुला मदतीचा हात मिळेल. ज्या मार्गांची तू कल्पनाही केली नव्हतीस तिथून तुझ्यासाठी पैशांचे नवनवीन स्रोत तयार होतील. तुझी तिजोरी पुन्हा समृद्ध करण्याची जबाबदारी माझ्यावर सोड. स्वामी, मी ज्यांच्यासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावले त्यांनी संकटाच्या वेळी माझ्या पाठीत खंजीर खुपसला. हीच तुझी खरी वेदना आहे. भक्ता, सुक्या झाडावर पक्षी कधीच विसावा घेत नाहीत. लोक तुझ्या श्रीमंतीवर आणि गरजेवर प्रेम करत होते, तुझ्या आत्म्यावर नाही. जेव्हा तुझी वेळ कठीण आली तेव्हा त्यांची खरे रूपे समोर आली. मी स्वतः तुझ्या आयुष्यातून त्या विषारी माणसांना दूर केले आहे. मग तू त्यांच्यासाठी अश्रू का ढाळतोस, जे तुझ्या एका अश्रूची पात्रताही ठेवत नाहीत? मी तुला एकाकी पाडली नाही, तर मी तुला वाईट संगतीपासून वाचवले आहे.
आता लोकांच्या मागे धावणे थांबव. तुझा स्वामी तुझा अखंड सोबती आहे. अति चिंतेमुळे तुझे आरोग्य ढासळत चालले आहे. डोके दुखणे, छातीत धडधडणे आणि उद्याच्या भीतीने रात्री लागणारी तुटक झोप. माझ्या भक्ता, तुझा हा देह आणि तुझे मन दोन्ही माझ्या स्वाधीन कर. रोगाची किंवा नकारात्मक ऊर्जेची ताकद माझ्या नामापेक्षा मोठी असू शकत नाही. रोज सकाळी उठल्यावर एक तांब्या पाणी हातात घेऊन निष्पाप भावाने श्री स्वामी समर्थ नामाचा जप कर आणि ते प्राशन कर. तुझ्या शरीरातील प्रत्येक आजार पळून जाण्यास सुरुवात होईल. तू विचारतोस, इतर लोक पापाचे मार्ग अवलंबून मजेत जगतात, मग मीच सत्याने चालून कष्टाची भाकर का खातोय? अधर्माच्या भागाने मिळालेला आनंद हा फुग्यासारखा असतो. दिसताना मोठा दिसतो, पण एका लहान काट्याने फुटून नष्ट होतो. तुझा आजचा कठीण काळ हा तुझ्या पूर्वजन्मीचे सर्व पाप ऋण जाळून टाकणारा पवित्र अग्नी आहे. हे ऋण एकदा फिटले की तुला असा आनंद मिळेल जो कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. तू म्हणतोस की मी रोज मंदिरात जातो, धूप दीप करतो, तरीही माझे दुःख का कमी होत नाही? कारण तू शरीराने पूजेत असतोस, पण तुझे मन रोजच्या संसारात आणि चिंतेत अडकलेले असते. मला मोठ्या नैवेद्याची किंवा महागड्या साहित्याची अजिबात गरज नाही. मला हवा आहे तुझा भाबडा निष्पाप भाव. तू प्रवासात असताना, काम करताना किंवा विश्रांती घेताना श्वासागणीस स्वामी स्वामी जपलोस तरी ती त्रैलोक्यातील सर्वात मोठी महापूजा ठरते. तुझ्या घरात विनाकारण होणारे वाद, लहान लहान गोष्टींवरून उडणारे खटके आणि घरात व्यापून राहिलेली एक गूढ उदासी, आजच तुझ्या घरातील चिडचिड आणि संताप बाहेर फेकून दे. संध्याकाळी घरात कुलदेवतेचा दिवा लाव आणि थोडी धूप किंवा कापूर जाळ. जेव्हा तू स्वतः शांत राहशील तेव्हा तुझी घरातील ऊर्जा बदलेल. मी स्वतः तुझ्या घरात शांती आणि समृद्धी घेऊन प्रवेश करणार आहे. तू कोणतेही नवीन नियम सुरू करायला घाबरतोस, कारण तुला पुन्हा अपयशाची आणि लोकांच्या हसण्याची भीती वाटते. लक्षात ठेव, अपयश ही शेवटची पोचण्याची वेळ नाही, तर शिकण्याची पहिली पायरी आहे. गरुडाची पिल्लू जोपर्यंत घरट्यातून उडी मारत नाही तोपर्यंत त्याला आपल्या पंखामधील ताकद समजत नाही. पडण्याच्या भीतीने उडणे सोडू नकोस. यावेळी तुझ्या पाठीशी ढाल बनून साक्षात अक्कलकोटचा राजा उभा आहे. तुला तुझ्या मुलांची आणि त्यांच्या शिक्षणाची, त्यांच्या लग्नाची विनाकारण चिंता सतावत आहे. ज्या ईश्वराने त्यांना या जगात पाठवले आहे त्याने त्यांच्या नशिबाची सोय आधीच करून ठेवली आहे. तू फक्त त्यांना योग्य नीतिशास्त्र आणि संस्कार दे. बाकी त्यांच्या यशाचे नियोजन माझ्यावर सोड. तुझी मुले तुझे नाव उज्ज्वल करतील. तू फक्त विश्वासाने जग. कधीकधी तुझ्या मनातील अंधार इतका दाटतो की तुला तुझे जीवन संपवून टाकावेसे वाटते. थांब, असा विचारही पुन्हा मनात आणू नकोस. हे आयुष्य तुला मी दिले आहे, ते नष्ट करण्याचा अधिकार तुला नाही. आत्महत्या हा संकटावरचा उपाय नाही, तो अत्यंत भ्याडपणा आहे. तू संकटांना घाबरून पळून जाणारा भित्रा नाहीस, तू स्वामींचा बाणेदार भक्त आहेस. जेव्हा तुला वाटेल की आता सगळे संपले आहे, तिथूनच माझ्या चमत्काराची नवीन पहाट सुरू होईल. तू सतत स्वतःला दोष देतोस. माझ्याकडूनच काहीतरी पाप झाले असेल, म्हणूनच देव मला रोज इतके कष्ट आणि त्रास देतोय. नाही बाळा, मी कोणताही क्रूर देव नाही जो लहान लहान चुकांसाठी माझ्या लेकरांना शिक्षा देईल. मी तुझा बाप आहे. बाप आपल्या लेकराच्या चुका पोटात घालतो आणि शिक्षा देत नाही. भूतकाळात जे झाले ते सोडून दे. आजपासून नवीन सुरुवात कर. जगाने तुला काय नाव ठेवले याने काही फरक पडत नाही. माझ्या नजरेत तू अद्वितीय आहेस. तुझ्या आज साक्षात ईश्वरी ऊर्जा वास करत आहे. मान खाली घालून जगणे बंद कर. छाती ठोकून उभा राहा, कारण तुझ्या पाठीशी अक्कलकोटचा राजा उभा आहे. आता हा संवाद संपत आला आहे, पण माझी नजर तुझ्यावर कायम राहील. तू जेव्हा संकटात असशील तेव्हा डोळे मिटून मला फक्त साथ दे. मी तुझ्या पाठीवर मायेचा हात फिरवीन. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या लेकरा, आजचा हा संवाद संपला आहे, पण माझ्या कृपेची लाट आता तुझ्या आयुष्यात धडकणार आहे. ऐक, आज जर हा संपूर्ण संदेश ऐकूनही तुझे मन विरघळले नसेल, तर आज ही स्वामींची हाक ऐकूनही तू संशयात राहिलास, तर समजून घे, तुझ्या नशिबातील संकटाचा काळ अजून लांबणार आहे. पण जर तुला या क्षणी स्वतःच्या शरीरात एक दैवी ऊर्जा जाणवत असेल, तर तुझ्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहून मन हलके झाले असतील, तर हे अंतिम आव्हान स्वीकार. आत्ताच्या ताविना संकोच कमेंट बॉक्समध्ये जा आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या रक्षणासाठी श्री स्वामी समर्थ हे नाव इतक्या वेळेला टाईप कर की पूर्ण कमेंट सेक्शन स्वामी नामाच्या जयघोषाने हादरला पाहिजे. हा केवळ एक युनिक व्हिडिओ नाही, हे स्वामींचे अभय कवच आहे. आजच अगदी या क्षणी हा व्हिडिओ तुमच्या अशा 5 दुःखी आणि हताश मित्रांना आणि नातेवाईकांना पाठव,
जे रोजच्या त्रासाने गुप्तपणे रडत आहेत. जर तुम्ही आज एका पडणाऱ्या जीवाला सावरले तर साक्षात स्वामी तुमच्या संपूर्ण घराचे आयुष्यभर रक्षण करतील. या पवित्र चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाब, जेणेकरून स्वामींचा एकही संदेश तुमच्याकडून सुटणार नाही. लक्षात ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय स्वामी समर्थ. श्री राम जय जय राम. 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 श्री राम जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम। 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 श्रीराम जय राम जय जय राम।